मंडळी, मी एल.डी. कॅडेट सुकन्या BDA आपलं मनपूर्वक स्वागत करते आजच्या या खास पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे ग्रीनिंग इंडियाज वेस्टलँड, म्हणजेच भारताची वाळवंट हिरवीगार करण्याची दिशा एक कृषी दृष्टिकोनातून अभ्यास। या विषयावर अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्यासोबत आहेत साक्षी सावंत मॅम। त्यांचा या क्षेत्रात खूप एक्सपिरियन्स आहे। मॅम, आपलं स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये। आपण आम्हाला या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करायला आलात याबद्दल आपले मनपूर्वक स्वागत। थँक्यू। मॅडम, सर्वप्रथम मी तुम्हाला विचारू इच्छिते, वाळवंटी जमीन म्हणजेच नेमके काय? वाळवंटी जमीन किंवा नापीक जमीन म्हणजे जिथे काहीच उगवत नाही, ती जमीन कोरडी असते आणि झाडं लावण्यासाठी अयोग्य असते, तिलाच वाळवंटी जमीन असं म्हणतात। खरंच मॅम, अनेकांना वाळवंट म्हटलं की फक्त रेताड भाग आठवतो, पण आपल्या गावाजवळ सुद्धा अशी कितीतरी जमीन असते। तर दुसरा प्रश्न म्हणजे असा की भारतात अशी किती जमीन आहे? सुमारे म्हटलं तर 10 कोटी इतकी जमीन नापीक आहे। तर आपण काहीतरी प्रक्रिया वगैरे करून अशी जमीन आपण सुपीक करण्यायोग्य आपल्यासाठी संधी आहेत। इतकी मोठी जमीन वाया जाते। खरंच इतकी मोठी जमीन वाया जाते हे ऐकून धक्का बसला। तर मॅम, मला तुम्हाला विचारायला आवडेल की ही जमीन नापीक का होते? नापीक होण्याची मुख्य कारण म्हणजे शेती रसायनांचा अतिवापर, तसेच जंगलतोड आणि पाण्याची कमतरता, अशी अनेक कारणं आहेत नापीक होण्याची। म्हणजेच जमिनीचा नाश आपणच करत आहोत, जाणून बुजून किंवा अज्ञानामुळे। तर मॅम, आपण ह्या जमिनीचं रूपांतर कसं करू शकतो? वाळवंट हिरव्या जमिनीत कसं रूपांतर करता येईल हे तुम्ही आम्हाला सांगू शकता का? सेंद्रिय खत, पाणी साठवणं किंवा झाडं लावणं, अशा वेगवेगळ्या परत शाश्वत शेती असते, त्याच्यातून हे शक्य होऊ शकतं की आपण हिरव्या जमिनीत आपण त्याचं वाळवंटाचं रूपांतर करू शकतो। छान मॅम, म्हणजेच नैसर्गिक आणि स्थानिक उपाय वापरून आपण परिवर्तन घडवू शकतो। तर ह्यामध्ये नक्की शेतकऱ्यांचा काय फायदा आहे मॅम? याचा शेतकऱ्यांना फायदा म्हणजे शेतीयोग्य जमीन वाढणार, परत तसंच शेतीयोग्य जमीन वाढल्यामुळे काय होणार, आपोआपच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आणि काय होणार, खर्चही आपला जो रासायनिक खतांचा वापर करतो तो खर्चही आपला कमी होऊ शकतो। हे तर खूपच प्रेरणादायी आहे। शेतीचा विस्तार आणि फायदा दोन्ही होत आहे। तर मॅम, तुम्ही आम्हाला सांगू शकता सरकारकडून ह्यासाठी कोणत्या योजना उपलब्ध केल्या जातात? सरकारकडून तशा योजना आहेत, तर त्यापैकी एक आहे ती वनरोपण, म्हणजे वृक्षांची लागवड करणे। सरकारमार्फत आपल्याला वृक्ष दिले जातात आणि त्याची लागवड आपण करू शकतो। तसेच दुसरी एक आहे ती मृदा आरोग्य कार्ड म्हणून आहे, आणि तिसरी आहे ती वॉटरशेड डेव्हलपमेंट। अशा काही योजना आहेत। हे ऐकून खरंच खूप चांगलं वाटलं मॅम, म्हणजे सरकारही ह्या दिशेने पावलं उचलत आहे। तर आम्हाला सांगा, कोणत्या प्रकारची झाडे लावल्यावर किंवा कोणत्या प्रकारच्या झाडांची लागवड ही केली जाते? नीम, त्यामध्ये परत बाबूळ येते, साग किंवा आंबा, शेवगा, अशी झाडे ही जमिनीस उपयुक्त ठरतात। म्हणजेच आर्थिक आणि एन्व्हायरमेंटल एक्स्पेक्ट्स असे दोन्ही जपले जातात। तर मॅम, तरुणांनी किंवा या नवीन पिढीने ह्यामध्ये कसा सहभाग घ्यावा, ते कसा सहभाग करू शकतात यामध्ये? वृक्षारोपण, तसेच स्थानिक मोहिमा किंवा जनजागृती, अशा काही याच्यातून आपण तरुणांना यामध्ये सहभागी करून घेऊ शकतो। आणि तरुणांनी सहभागी होणं ही खरंच काळाची गरज देखील आहे। तसेच सध्या यात महिलांचाही वाटा प्रमुख आहे। तर काही जे बचत गट असतात त्यातून महिला काय करतात, बियांची साठवणूक करतात, तसेच वेगवेगळी गांडूळ खत वगैरे अशी खतं तयार करतात आणि पर्यावरणाला म्हणजे मदत करतात। खरंच म्हणजे बघा ना मॅम, महिला खरंच किती बदल घडवत आहेत आणि गावागावात कशी हिरवळ उभी करतायत। तर मला विचारायला आवडेल की कोणत्या राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे? राजस्थान,
राजस्थान, महाराष्ट्र आणि सिक्कीम या राज्यांनी खूप प्रेरणादायक पावलं उचलली आहेत. तसेच बाकीची राज्य पण यांची काही उदाहरणं घेऊन अशीच पावलं उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मॅम, ह्या सगळ्याचा आपल्या पर्यावरणावर काय फायदा किंवा काय परिणाम होतोय? जै जैवविविधता वाढते. तसेच पाण्याची साठवणूकही केली जाते झाडं लावल्यामुळे. तसेच अजून एकंदरीत पूर्ण हवामान बदलावरही याचा चांगला परिणाम होतो. परत कार्बन शोषणही वाढत आहे. म्हणजेच मॅम, ह्या जमिनीचं हिरवीकरण हे या पृथ्वीचंही संरक्षण करत आहे. तर आपण सामान्य लोक, आपण जे सामान्य नागरिक आहोत, ते ह्यात कसं सहभाग करू शकतो? आपण काय करू शकतो तर आपण झाडं लावू शकतो. तसंच आपण जी रासायनिक खतं वापरतो त्यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करू शकतो. आणि तिसरं म्हणजे ते मुख्य आहे ते म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करणं, म्हणजे पूर्णतः टाळणंच. म्हणजे ते जर केलं तर खूप चांगलं होईल. म्हणजेच आपणही निसर्गाशी मैत्री करू शकतो, अगदी छोट्या छोट्या कृतींमधून. आज आपण पाहिलं की भारतातील वाळवंटी जमीन जर योग्य प्रकारे विकसित केली तर त्या आपल्या शेतीला, पर्यावरणाला आणि अर्थव्यवस्थेलाही किती फायदेशीर ठरू शकतात. ही फक्त जमीन हिरवी करण्याची नाही, तर भविष्यातील भारत हिरवगार करण्याची सुरुवात आहे. थँक्यू मॅम. आपण दिलेले मार्गदर्शन खूपच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरलं. तर आमच्या SPKM सावंतवाडी या कॉलेजतर्फे आणि आमच्या टू महाराष्ट्र नेव्हल युनिट NCC ह्यातर्फे मी आपलं खरंच खूप मनापासनं सर थांबा, कट करा. थँक्यू मॅम. आपण दिलेले मार्गदर्शन खूपच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरलं. तर श्री पंचम खिमराज महाविद्यालय या कॉलेजकडून मी आपले आभार मानते आणि टू महाराष्ट्र नेव्हल युनिट तर्फे सुद्धा मी तुमचे आभार मानते. आम्हाला NCCच्या मुलांना तुम्ही ह्या विषयाबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिली. हा छोटासा विषय आपल्या भारताला किती पुढे नेऊ शकतो हे तुम्ही सांगितलं. ह्याबद्दल खरंच तुमचे खूप धन्यवाद.